केसरकर यांचा आवाज तुम्ही अगोदरच्या मॅच मध्ये ऐकलात. सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे प्रेक्षक आमच्या UTC वाहिनीवरती युट्यूबला जुळलेत त्या सर्वांचं देखील हार्दिक असं स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय खांडज ग्रामस्थांच्या वतीने, खांडज संघाच्या वतीने आपण काळभैरव चषक 2024 आजच्या दिवसामध्ये एक दिवसामध्ये ही स्पर्धा 12 संघांचा सहभाग. ढवळी विभागातील हे 12 संघ आजच्या या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. मॅच आपण आता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला जर पाहिलं तर जय हनुमान क्रीडा मंडळ साळवी कोण त्यांच्या विरोधात बोरज ब्लास्टर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय जय हनुमान क्रीडा मंडळ साळवी कोण टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले बोरज ब्लास्टर या टीमला. मॅचला होईल जशी सुरुवात तसं आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर जगदीश पाटील सर आणि गणेश भाविस्कर यांना या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या मॅच साठी. पहिला बॉल घेऊन 20 मिनिटांमध्ये 5 षटक तुम्हाला टाकायचे, त्याची नोंद घ्या. थोडीशी घाई करा, अजून मॅचेस बऱ्याच खेळवायच्या. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिलाच बॉल फुल टॉस आणि डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार. निनाद मोरेच्या बॅट मधून हा फटका आलाय. 4 धावा आल्या. 4 धावांनी संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं देखील खोलताना पाहायला मिळतोय. आक्रमण केलंय त्यांनी मयूर वरती. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला गेलाय. तर या ठिकाणी विठोबा साळवी कोंड संघासाठी विठोबा साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. आता कमबॅक करतोय गोलंदाज मयूर. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलंय. साळवी कोंडगावची स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेला देखील जर आकर्षण काय असेल तर त्या ट्रॉफ्या होत्या. या चेंडूवरती फुल टॉस. कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नो बॉल वरती आला ह्या चौकार. चौकार चौकार आणि चौकार. पुढचा बॉल ओव्हर पिच होता, त्याला ढकललाय तिकडे. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक धावबादची संधी आणि धावबाद. पहिला धक्का. आवश्यकता नसताना धाव घ्यायचा. अंगलट आली ही धाव आणि खेळाडू बाद. तर या ठिकाणी चंद्रगड वॉरियर्स ढवळेचे मार्गदर्शक त्यांचा देखील पाठिंबा चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाच्या पाठीशी असतो असे महेंद्र मोरे साहेब यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तो वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. महेंद्र मोरे साहेब यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आज गणेशजी केसरकर साहेब यांच्या धर्मपत्नी त्यांचा देखील आज वाढदिवस आहे, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक विकेट माघारी परतली आहे. तिथं मात्र राहुल शून्यावरती बाद झालाय. एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाही, एकही बॉल त्याने फेस केला नाही. तो माघारी परतलाय धावबादच्या रूपामध्ये. निनाद मोरे मैदानाच्या आतमध्ये 2 चौकारनीची बॅटिंग करतोय. धावसंख्या जर पाहिली तर 9व्या आकड्यावरती आहे. पुढचा बॉल मयूरचा. ब्लॉक खोल होता, त्याने खोदून काढलाय. जॉ शॉट मिळवला. आता क्षेत्ररक्षक चांगलं राहिले. आता ही धाव घेतली जाईल. धाव येते. एकेका धावेला महत्व क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलंय. कित्येक वेळा एक धावाने संघ पराभूत होत असताना आपण पाहायला मिळालेत. आणि एक धाव धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1ने वधारतोय, पुढे जातोय 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती आहेत. चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये 5 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. आणि त्या मॅचेसचा आज जर पाहिलं तर ही 5वी मॅच आपल्या समोर रंगते. सामना क्रमांक 5वा. जय हनुमान क्रीडा मंडळ साळवी कोंड संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
लोअर फुल टॉस शॉट मिडवला, चांगले क्षेत्ररक्षक राहिले. डायरेक्ट हिट जरूर झाला होता, धाव घेण्याचा प्रयत्न मिळणार नाहीये धाव. आज संपूर्ण ताकदीनिशी साळवीकोंडा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या संघाच्या पाठीमागे जर पाहिलं तर निलेश धनावडे यांचं नाव आम्ही जरूर घेऊ, कारण नेहमीच त्यांचा सपोर्ट या संघाला असतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना आज साळवीकोंड संघ जो मैदानात दाखल झालाय, फिल्डिंग चांगली राहिली आहे, बॉल अडवले गेलेत, विकेट देखील मिळाली आहे. तुकाराम आहिरे यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. ढवळी विभागाचे अध्यक्ष गोविले संघ या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाला आहे. त्यांची मॅच देखील आपण पाहणार आहोत. धावसंख्या स्थिरावली 10 या आकड्यावरती, 10 धावा धाव फलकावरती येते, एक गडी बाद झालाय. आता इथून संघ कशा प्रकारे सावरेल, जोपर्यंत निनाद मोरे त्यापर्यंत नक्कीच एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द खेळायचं होतं, कमी गतीने टाकलेला बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये, डॉट बॉलने होतीये षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धाव फलकावरती एक गडी बाद, 10 धावा. या ऐकूया डीजेचं संगीत. चल तर व्यासपीठाची संपर्क करा. नितीन मोरे, धावसंख्या स्थिरावली आहे 10 या आकड्यावरती. धावफलक जो पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस एक चौकार जरूर आला आणि विकेट देखील जर पाहिलं तर राहुल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि निनाद मोरे ही जोडी आहे. 9 धावांवरती खेळतोय निनाद मोरे. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 चौकार ठोकले. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आलाय. 15 नंबर जर्सी परिधान करून गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल घेऊन हा बॉल मिस टायमरिंगला आहे आणि इथे मात्र जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज घेतली आणि मोठी विकेट. निनाद मोरे सारख्या खेळाडूला बाद केले. पहिल्याच बॉलवरती दिलाय धक्का. टीम बोरस ब्लास्टरला खेळाडू बाद. लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो व्यासपीठावरती चंद्रगड वॉरियर ढवळेच्या माध्यमातून साजरा केला जातोय. संपूर्ण कमिटी असेल, चंद्रगड वॉरियर ढवळे संघ असेल, तो साजरा केला जातोय व्यासपीठावरती. खूप साऱ्या शुभेच्छा साहेब तुम्हाला. पहिला बॉल वीरेंद्र मोरेसाठी फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. आला या पहिल्या बॉल फेच करत असताना वीरेंद्रच्या बॅटमधून चौकार. पहिलाच बॉल विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती चौकार ठोकलाय वीरेंद्र मोरेने. हा देखील खेळाडू अष्टपैलू युवा खेळाडू मागील 2 हंगामापासून चर्चेचा विषय राहिलाय. चर्चेत आला हा खेळाडू. मॅन फ्रॉम बोरज गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेच करत असताना चौकार मारलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. धावबादची संधी पहा. आवश्यकता नसताना देखील इथं मात्र धाव झाली असती, परंतु थांबवलं गेलं आणि मंगेश धावबादच्या रूपामध्ये आणखीन एक विकेट. खेळाडू बाद. आता संपूर्णपणे पकड मजबूत केली आहे साळवीकोंड टीमने असंच म्हणावं लागेल, कारण निनाद मोरे सारखा खेळाडू बाद झालाय.
राहुल बाद झालाय, आता मंगेश देखील धावबाच्या रूपामध्ये बाद झालाय. वीरेंद्र मोरेला आता डाव सावरावा लागेल. बॅकफुट वरती संघ सापडलाय, अडचणीत सापडलाय. तिथून कशा पद्धतीने सावरतोय संघ त्याकडे जरूर लक्ष असेल. चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत. विकेट आली पहिल्या बॉलवरती, त्याच्यानंतर चौकार आला आणि नंतर धावबाची देखील विकेट आली आहे. धाव संख्या स्थिरावली आहे 14 वरती. 14 वरती 3 खेळाडू बाद झालेत. महेंद्र मोरे साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. वर पिच बॉल होता, बॅटची लिडिंग एज, फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्ग सोडतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचेल का, पाहावं लागेल. हो पोहोचलाय, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा देखील चौकार. दोन चौकार आले वीरेंद्र मोरेच्या बॅट मधून. एक जर पाहिलं तर चौकार आपण त्याने फाईन लेगला खेळला, त्याच्यानंतर हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली, तो देखील त्या चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला. 2 चौकार आले त्याच्या बॅट मधून. निनादने 2 चौकार मारले, तो 9 धावांवरती बाद झाला. परंतु आता वीरेंद्रकडे सर्व लक्ष असेल. टीमच्या अपेक्षा, टीमचं संपूर्ण ओझं त्याच्या खांद्यावरती आहे, संपूर्ण जिम्मेदारी आहे. आणखीन एक ऑन साइडला फटका, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अधिक वेगाने चेंडूवरती, बॉलचं कलेक्शन चांगलं राहिले, फेकी देखील तेवढीच सुरेख राहिली आहे. धाव मिळेल ती केवळ एक. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतोय क्षेत्ररक्षक. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चुकीची दुरुस्ती, 1 धाव ऍड केली जाईल. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड, 19 धावा धाव फलकावरती. मॅच आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ साळवीकोंड त्यांच्या अगेन्स्ट खेळते बोरज ब्लास्टर. निनाद मोरे बाद झालाय, संपूर्ण अपेक्षा त्याच्यावरती होत्या, परंतु आता डाव सावरतोय वीरेंद्र मोरे. 19 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनिकेत. नेक्स्ट मॅच, पहिल्या मॅच मध्ये संघ जर पाहिला तर जांताराजा स्पोर्ट्स क्लब साळवीकोंड हा संघ पहिल्या मॅच मध्ये जिंकलाय आणि आता हे दुसऱ्या मॅच मधील विजेता संघ, चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल, बॅटची चायनीज कट चेंडू जमिनीला ब्रश झालाय. यष्टांच्या मागे चांगली फिल्डिंग तिकडे केली आहे, ओव्हर झाली आहे. षटक संपलंय. षटक जर पाहिलं तर दुसरं संपलंय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 19. 3 खेळाडू बाद झालेत. 5-5 षटकांचे सामने आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. काळ भैरव चषक ज्या वेळेला अनाउन्समेंट झाली त्यावेळेला साळवीकोंड संघाची स्पर्धा होती. दिवा खार्डीच्या मैदानामध्ये लगेचच मीटिंग झाली खांडस टीमची आणि सांगितलं की हो 31 मार्च ही तारीख डिक्लेअर देखील झाली आणि आज आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडते. वेळ कमी अवधी होता, खूप कमी अवधी होता आणि त्यामध्ये एवढं मोठं आयोजन. कारण जिथं नितीन मोरे असतात त्या वेळेला ते काही करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी गाव आहे, संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा मयूर आलाय. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला त्या 10. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी मयूर आलाय. थोडंसं फास्ट खेळायचंय विनंती असेल कारण बऱ्याच मॅचेस आहेत अजून. थोडंसं फास्ट खेळा साळवीकोंड टीम. धाव फलकावरती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साळवीकोंड टीम आपल्याला वारंवार सूचना आहेत की आपण थोडंसं फास्ट खेळा. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झालीच पाहिजे. पहिला बॉल वीरूसाठी, फुलटॉस बॉल. वीरूच्या बॅट मधून हा एक संघर्षमय करणारा खणखणीत दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवरती मयूरचं स्वागत केलंय. मयूर ज्या वेळेला पहिलं षटक टाकण्यासाठी आला त्यावेळेला निनाद मोरेने चौकार ठोकून सुरुवात केली होती
आणि आता देखील जर पाहिलं तरी या षटकाची सुरुवात विरुने षटकार ठोकून केली आहे. 6 धावा आल्यात. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन इकडे मात्र जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका, अफलातून फटका खेळलाय विरूच्या बॅटमधून हा चौकार. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र. बॅकफुट वरती गेला, संपूर्ण शरीर झोकून दिला आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलं गेले. चांगला फटका सजवलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाते. 29 धावा धाव फलकावरती. 29 धावा धाव फलकावरती आहेत. महागडी गोलंदाजी करतोय. 2 बॉलवरती 10 धावा आल्यात तब्बल. बिरू याच्या संघामध्ये गोलंदाज मधून खेळतो, परंतु आज बॅटिंगची संधी त्याला आली आहे. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर खेळाय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक चांगलं राहिले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. बॉल अडवला गेलाय. कोणती धाव मात्र मिळणार नाहीये. हा विरूची चर्चा नक्कीच करू आपण, कारण तो ॲज अ बॉलर म्हणून संघामध्ये नेहमीच खेळताना पाहायला मिळालाय. परंतु आज तो बॅटिंगसाठी जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं तो करतोय. हा कमी गतीने टाकलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. डॉट चेंडू आलाय. 3 चौकार खेळलेत वीरेंद्रने, 1 षटकार खेळलाय. धावसंख्येला आकार देण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. एक चांगली धावसंख्या तो सेट करेल, चांगलं टार्गेट तो सेट करेल, कारण विकेट गेल्या. सुरुवातीच्या विकेट गेल्यानंतर दबाव जो होता ना तो त्याने हटवलाय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउंड सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. थर्टी 33 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र टॉप पेज घेतलाय. चेंडू हवे स्वतःच्या फलंदाजामध्ये झेल होऊ शकला असता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निसटलाय. धाव मिळेल ती केवळ 1. एक धावली धाव फलक 1च्या मदतीने 34. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा. 34 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटक संपलेत. या षटकामध्ये धावा जर पाहिलं तर 15 धावांचं षटक जे पाहायला मिळालं मयूरने वैयक्तिक 2 षटक हाताळली. धावा खर्च केल्या 25. त्याच्या खात्यामध्ये एकही विकेट नाहीये, परंतु अनिकेतने 9 धावा देत एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. निनाद मोरेला माघारी परतवलं गेलं, परंतु यानंतरच्या 2 षटकामध्ये 12 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. जय हनुमान साळवीकोंड संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजीचा भरणा देखील जर पाहिलं तर बोरज ब्लास्टर संघाकडे आहे. आणि येणाऱ्या 7 एप्रिलला म्हणजे पुढच्या रविवारी त्याच मैदानामध्ये ब्लास्टर चषक तुम्हाला पाहायला मिळेल. भरघोस बक्षिसांचा वर्चस्व असणारी स्पर्धा. अर्थातच बोरज ब्लास्टर यांच्या माध्यमातून ब्लास्टर चषक येतोय. तर या ठिकाणी प्रदीप नामदेव गोगावले आणि अनिल गोगावले यांचं आगमन होते. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. खांडसगावची स्पर्धा आणि आपलं येणं नक्कीच भाग्याचं म्हणावं लागेल, कारण आपल्या गावाने काय केलंय, काय मुलांनी केलंय हे नक्कीच मैदानात आल्याशिवाय पाहता येणार नाहीये. तसेच देवा गोगावले देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. त्याला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं घाई करा. साळवीकोंड टीम सुमित थोडंसं स्पीडअप घ्या. ओमकार गोलंदाजी मार्कवरती. हा देखील एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच दिवसानंतर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वेग त्याच्याकडे आहे, म्हणूनच साळवीकोंड एक्सप्रेस सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती फटका लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 चौकार.
वीरेंद्रच्या बॅटिंगतून आज धावा येत आहेत. स्वराज जाधव देखील पाहत असेल की आज मैदानाच्या आतमध्ये वीरू काय करतोय, तर त्याच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वा अफलातून फटका, स्विच हिटचा फटका, चेंडू सीमारेच्या पार, धावा मिळतील 4, चौकार. आमचा मित्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय हेच म्हणत असेल स्वराज आणि तुषार जाधव देखील, कारण नेहमी सोबत असतात सगळीकडे. ज्या ज्या वेळेला असतात ज्या ज्या वेळेला यांना आम्ही पाहतो त्या त्या वेळेला नुसता क्रिकेटचा विषय. हा चेंडू खाली राहिलाय, ऑफटिक्सच्या बराच बाहेर आहे, व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केलाय. अवंदर स्वरूपाची धाव फलकावरती आता जोडली जाते. धाव फलक 43 आकड्यावरती, 43. महत्वाचं योगदान, जो मात्र दबाव होता बोरज संघावरती तो दबाव त्याने हटवलाय वीरूने. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. एक हाती किल्ला तो लढवतोय. पुढचा बॉल घेऊन ओमकार, लोअर फुल टॉस दिशा दिली आहे, कव्हरला ढकललाय बॉल, हलक्या हाताने बॉटम हँडचा चांगला वापर आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग राहिली आहे, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावा आल्या, 2 धावांनी धाव फलक पुढे गेला 45 आकड्यावरती, 45. 45 धावा धाव फलकावरती आहेत. धावा 2 षटकामध्ये येत नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये देखील मयूरने धावा द्यायला सुरुवात केली. 15 धावा तब्बल त्या षटकात आल्या. ओमकारचं हे मागडं षटक पाहायला मिळते. आणखीन एक स्विच हिट, अफलातून फटकेबाजी, चांगली बॅटिंग करतोय आणि हा चौकार. फलकावरती असं वाटलं 40-45 धावा बनतायत की काय, परंतु वीरेंद्र मोरेची बॅटिंग आपण पाहतोय. चांगली बॅटिंग तो करतोय. रिव्हर्सचे 2 फटके त्याने खेळलेत आणि सक्सेस देखील झालाय. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि तो प्रॅक्टिस रोज नेहमीच करत आलाय रिव्हर्सच्या फटक्याची. आज सक्सेस झाला. तर या ठिकाणी अनिल गोगवले यांचा सन्मान विठ्ठल दगडू मोरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान सफल झालाय. ऑन साइडला फटका सजवला अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, चेंडूची फेकी राहिली. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 50 संघाचा अर्धशतक. बोरज ब्लास्टर संघ जाऊन पोहोचलाय 50 धावांवरती. एकोणचाळीस धावा वीरेंद्रच्या बॅट मधून आल्यात. संघाची धावसंख्या 50. 39 त्यांनी स्वतः एकट्याने बनवल्यात. हा बॉल चांगला आहे, कमी गतीने टाकलेला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. चौथ्या 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 50. या षटकात धावा खर्च केल्या ओमकारने, 16 धावा. हे देखील षटक महागडं ठरलंय ओमकारचं. 3 चौकार आले, 16 धावा त्या ओमकारने खर्च केल्या. 39 वरती बॅटिंग करतोय, नॉट आउट इनिंग खेळतोय वीरेंद्र मोरे. 50 धावा संघाच्या आहेत, त्यापैकी त्यातल्या 39 धावा वीरेंद्रच्या स्वतः त्यांनी बनवल्यात. येणारे 6 बॉल बाकी आहेत. या 6 बॉल मध्ये जर पाहिलं तर किती धावा बनवल्या जातील. चला थोडस स्पीडअप घ्या. तर या ठिकाणी देवा गोगावले यांचा सन्मान ज्ञानेश्वर रामू मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तुषार आला गोलंदाजीसाठी. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तुषारच्या. शेवटचे 6 बॉल. 6 बॉल मध्ये वीरेंद्र मोरे किती धावा कुठते पाव्या. पहिल्या 4 मधून जर पाहिलं तर सिद्धिविनायक बोरवळे हा संघ बक्षीस फेरीमध्ये जाणारा पहिला संघ मिळालाय. देवा गोगवले यांचा सन्मान शंकर महादेव मोरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला घाई करा. साळवी कोण टीम आपल्याला वारंवार सूचना दिल्या जात आहेत
थोडस घाई करा. तुषार गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक. हा बॉल लेग स्टिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव. व्हाईट बॉल याला 51 वरती धावसंख्या पोहोचली आहे. पुढची मॅच पहिल्या मॅच मध्ये जांताराजा स्पोर्ट्स क्लब साळवीकोंड संघ जिंकलाय. त्यांच्यासोबत चालू सामन्यातील विजेता अशी मॅच होईल. आणि त्याच्यानंतर जननी कुंभलजा क्रिकेट क्लब खोपड त्याच्या विरोधात उमरट स्पोर्ट्स क्लब अशी मॅच होईल. आणि त्याच्यानंतर रुद्र ओव्ही 11 खडकवाडी साखर विरुद्ध शिवशक्ती मंडळ गोवेले. हा बॉल फाईन लेगला, विरूच्या बॅटमधून फटका. बॉल मात्र थांबणार नाहीये, कार्पेटच्या सहीने निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सन्मान रखमाजी पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. व्यासपीठावरती जे जे मान्यवर प्रेक्षक सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित झालेत. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 55 या आकड्यावरती. 55 ऑन बोर्ड. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका यॉर्कर पद्धतीचा आपण पाहिलं तर चेंडू पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न आणि धावबाच्या रूपामध्ये आता परतावं लागेल. केवळ 1 धाव मिळते एकरीच्या मदतीने. स्कोर कार्ड 56 धावा धाव फलकावरती आहेत. 56 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत. चला घाई करा थोडस बॅट्समन, चला फास्ट. सुशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6व्या क्रमांकावरती सुशांत आलाय. परंतु 39 धावांवरती बॅटिंग करतोय वीरू. 44 धावांवरती नॉट आउट इनिंग. हा एक धाव आली आहे. 45 वरती जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक 45 धावा संघाच्या धावा झाल्या त्या 57 धावा. 57. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. अजून एक अर्धशतक पाहायला मिळेल का पाहावं लागेल. पहिलं अर्धशतक रोहित पार्टेच्या बॅटमधून आलं. त्याने 58 धावांची खेळी वादळी खेळी केली. 49 पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर ऍड केलेत त्या धावा त्याच्या खात्यामध्ये. पाहायला ब्रश झालाय चेंडू. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव. पंच आम्हाला कळवतायत 1 धाव आली आहे एकरीच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 58. 58 धावा धाव फलकावरती आहेत. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वीरेंद्र मोरे 45 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 5 धावा अजूनही त्याला अर्धशतकासाठी हव्यात. दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. रिवर्स आता मात्र अनसक्सेसफुल राहिलाय. धावबादची संधी आणि धावबादच्या रूपामध्ये विकेट मिळते. खेळाडू बाद होतोय. शेवटचा बॉल. षटकार ठोकला तर अर्धशतक पाहायला मिळेल. 45 वरती तो बॅटिंग करतोय. तिसरी मोठी धावसंख्या. पहिली धावसंख्या 58 धावा. रोहित पार्टे. दुसरा खेळाडू बंटी मोरे 49 धावा. आणि हा तिसरा खेळाडू जो आहे आजच्या दिवसातील तर त्याने बनवल्या त्या 45 धावा. शेवटचा बॉल. फटका खेळलाय. अर्धशतक क्रमांक 2 वीरेंद्र मोरेच्या बॅट मधून हा फटका. क्रमांक 2 वीरेंद्र मोरेच्या बॅट मधून या 50 धावा आल्यात. 51 धावांची नॉट आउट इनिंग त्याने खेळली आहे. संघाला सावरलं. निनाद मोरे ज्या वेळेला बाद झाला त्यावेळेला वीरेंद्र आला मैदानाच्या आतमध्ये आणि षटकार चौकारांची आतिषबाजी
त्याची पाहायला मिळाली आहे. 5 षटकं संपले. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 64 धावा. 65 धावांची आवश्यकता विजयासाठी. साळवीकोंड या टीमला जय हनुमान क्रीडा मंडळ साळवीकोंड संघ 65 धावांचा पाठलाग करेल का? काय घडेल काय बिघडेल या ऐकूया. सरकर यांचा आवाज, ज्यांना आता सध्या तरी पोलादपूर तालुक्यामध्ये आणि पोलादपूर तालुक्याच्या बाहेर बरीच मागणी आहे, त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. वीरेंद्र मोरे यांच्या या अर्धशतकासाठी प्राइज आलंय विनायक वालंगडे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. वीरेंद्र मोरे अच्छा दिवसातील दुसरं अर्धशतक, 500 रुपयाचं कॅश प्राइज. यानंतर कुठला सामना हॅलो, आपण पाहतोय कालभैरव चषक खांडच गावची स्पर्धा आणि संपूर्ण गाव एकत्र आला, एकजूटला, तरुणांवरती विश्वास ठेवला आणि आपल्यावरती ठेवलेला विश्वास हा संपादन केला आणि हे दर्जेदार भरदार नेत्र दीपक असं आयोजन आपल्या भेटीला आलं. खरोखरच आपल्या गावाची मान क्रिकेटच्या क्षेत्रावरती उंच व्हावी, आपला गाव अभिमानाने क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव कमवावं असं तरुणांच्या मनामध्ये आलं. तरुणाने साथ दिली ती सर्व ग्रामस्थांनी, सर्व देणगीदारांनी. खरोखरच सर्व देणगीदार, सर्व ग्रामस्थ यांचं मनापासून आभार. कारण कुठली गोष्ट करायची असेल तर एकजूट आणि मोरे व संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहेत. कारण माझ्या गावाचं आयोजन आहे, माझ्या गावाच्या आयोजनाला कुठेही गालबोट लागता कामा नये. सर्व बारकाईने नजर संपूर्ण ग्रामस्थ घेत आहेत आणि प्रत्येकाचे हात या स्पर्धेला पूर्ण करणारे पुढे सरसवले. कुणी मेहनत केली, कुणी पैसे दिले, कुणी दुसरी काही कामं केली. प्रत्येकाने काम केलं. कोण आज स्वयंसेवकाचं काम करतोय, कोण पाणी आणतोय, कोण पाणी देतोय, कोण स्टेज सांभाळतोय. हे सर्व प्रत्येक माणूस आज गावातला हे काम करत आहे. कारण माझा गाव हाच माझा अभिमान आहे. नवीन बॅटर जो कधीही पराजय नाही घेत असा अजय. हे मित्रामध्ये नको अजून.
दादा हो गावले याला बसू द्या त्याला. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. स्ट्राईकला आहे अजय सालवे, ज्याने कधीही पराजय हा पाहिला नाही असा अजय. त्याच्या साथीला सुमित. अजय आणि सुमित सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये. धावा बनवायची जिंकण्यासाठी 65 चा पाठलाग करायचा आहे. वीरेंद्र मोरे ज्याने आज आपल्या विभागामध्ये आपल्या नावाचा एक वलय तयार केलाय तो वीरू. 18 नंबर जर्सी परिधान केलेला वीरेंद्र मोरे एक यंग टॅलेंट युवा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज. अजय स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला सुमित सालवी. पहिला चेंडू येतोय निर्धाव. अचूक टप्प्यावरती चेंडूची हाताळणी केली. चेंडू विसवतोय विकेट कीपरच्या हातामध्ये. येणाऱ्या पुढच्या रविवारी 7 तारखेला बोरस ब्लास्टर याच मैदानात स्पर्धा होईल. दुसरा चेंडू निर्धाव. मी गोलंदाजीही चांगली करतो आणि मी बॅटिंग सुद्धा चांगली करतो. का माझ्या नावाला वलय तयार झालंय तर यासाठी माझ्या नावाला एक वलय तयार निर्माण झालंय. माझं नाव चर्चेमध्ये राहतंय का तर मी काम चांगलं करतोय. पुन्हा वीरेंद्र सज्ज. तिसरा चेंडू पंचाने आकाशाकडे बोट. यश आलं. वीरेंद्र मोरे पहिला. थँक्यू. नवीन बॅटर्स मैदानामध्ये. बॅट्समन चेतन ज्याने आपली सालवी प्रीमियम लीग गाजवली असा चेतन. चेंडूने उंची गाठले. क्षेत्ररक्षक जज करतोय लांबून परंतु झेल नाही. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतो यशस्वी. 2 धावा धावफलकावरती. एक शॉट. एकच धाव. आधीच कर्जबाजारी त्यात एवढी उसनवारी कसं होणार रे सालवी कोण. एक धाव. एक शॉट आली. वीरेंद्र चर्चेमध्ये नाव आलं. संपूर्ण मैदानामध्ये चारी बाजूला एकाच नावाची चर्चा. वीरू 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 वीरू. झेलची संधी. झेल सुटला. एकच धाव इथे काढली जाईल. साधा सोपा झेल होता. प्रयत्न करायचे होते. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात करावी लागेल. यश सहजासहजी नाहीये. यशासाठी तुम्हाला मेहनत परिश्रम मैदानामध्ये करावं लागेल. सचिनजी सावंत आपण जेवून घ्या. धाव फक्त एक आहे. 2 आहेत धाव फलकावरती. चेंडू पुन्हा हवेत आहे. किरण तिथे प्रयत्न करायचे होते नाही. एक धाव पूर्ण. दुसरीसाठी रनअप घेतलाय आणि 2 धावा इथे पूर्ण. दोन धावा पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 4. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे 4. इथे आगमन झालंय सन्माननीय आदरणीय श्री योगेशजी मालुसरे साहेब यांचं इथे आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. या स्पर्धेमध्ये
बक्षीस पात्र मध्ये गेलेला पहिला संघ आहे तो श्री सिद्धिविनायक बोरावले. गोलंदाजी मार्गवती गोलंदाज प्रवीण. चेतन साल्वे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुमित. चेतनकडे अनुभव आहे, भरदार शरीर, ताकद आहे, अनुभव आहे ना. आपल्या ताकदीचा आणि अनुभवाचा फायदा मैदानामध्ये घ्यावा लागेल त्याला. जे विकेट गेली तरच वाजव, षटकार गेला, चौकार गेला तरच वाजवायचं आहे. तुमचा रिमोट आमच्या हातात आहे, लक्षात घ्या. स्टार्ट करा, टाइमपास नको. बोरस संघ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. झाली चुकी चुकी चुकी. संख्या जाऊन पोचते 8 धावा. पॉइंटला कट झाला. एकच धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती, धावसंख्या आहे ती 9. 65चा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती, एक गडी तंबूच्या असल्या 9 धावा धावफलकावरती. काहीसं अवघड आहे, काहीसं सोपं आहे. पुन्हा प्रवीण गोलंदाज सज्ज, सुमित आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला चेतन. कसं पॉइंटला कट, एकच धाव. हे एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावफलक जाऊन पोहोचतोय 10 धावा धावफलकावरती. डीजे थोडं फास्ट घ्या ना जगदीश सर. बघा बोरस संघ, मी तुम्हाला पुन्हा ताकीद करतोय आणि शेवटचा कॉल आहे की तुम्ही फास्ट केला मित्रांनो. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, लांबून क्षेत्र, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न यशस्वी. 2 धावाने संघाचा धाव जाऊन पोहोचतोय 12. लॉटवर चेंडू जात आहे सीमा. डीजे आम्ही जोपर्यंत सांगत वाजवू नका प्लीज, नाहीतर द्या ना त्यांना वाजवू द्या ना. चेंडू हवेत आहे, निनाद आहे, कुठली चुकी करणार नाही. पहिला धक्का बसलाय, दुसरा धक्का. थँक यू. नवीन बॅटर नाही मला पाहिजे. मयूर थांबा, अजून आला
गोलंदाजी मारुती, गोलंदाज वीरेंद्र. अरे फास्ट केला बोरज. हा पाणी पिया. हॅलो. हॅलो. गोलंदाजी मारुती, गोलंदाज वीरेंद्र. पहिल्या षटकात वीरेंद्र हातरला 4 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला होता. पुन्हा विरी हलकस ब्रश होतो चेंडू पायावरती. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा वीरेंद्र. गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला आता सुमित आणि मयूर. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. धावा मिळतील या 4. येतोय खणखणी दणदणी चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा. 65चा पाठलाग करत असताना धावसंख्येत 21. 21 धावा धावफलकावरती. थोडं फास्ट. आता मात्र फसवा चेंडू आणि विकेट होतय पतन. 3रा धक्का बसतोय तो सालविकोट संघाला. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज. वीरेंद्र मोरे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. त्याचं नाव आहे सौरभ. एक छोटा खेळाडू आहे सौरभ सुतार. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून नेहमीच होते. सातत्याने चांगला सराव करणारा सौरभ सुतार लेफ्ट हँड बॅट्समन आहे सौरभ सुतार. निर्धाव चेंडू. ही खासियत आहे वीरेंद्र मोरेची. पहिल्या षटकामध्ये उतेकर साहेब 4च धावा खर्च केले. एक गडी माघारी आणि आता 5 धावा खर्च केलेत. एक गडी तर माघारी पाठवलाय. निर्धाव चेंडू. बिग बॅश मध्ये आमच्या टीम ऐकुल स्वामी मध्ये आणि अशाच धाटणीची गोलंदाजी करत होता. सिमेंटच्या पिच वरती त्याला चांगला जंप बसलेला आणि त्याची चांगली गोलंदाजी आहे. नेहमी सातत्याने ज्या वेळी सिमेंटचं पिच भेटतं त्यावेळी वीरेंद्र हा घातक गोलंदाज ठरू शकतो समोरच्या टीमला. परंतु साल्व्हिस कोण संघ आता पूर्ण बॅकफुटला आहे. कुठले मोठे फटके होत नाहीत. वीरेंद्र त्यांच्यावर दबाव टाकायचा पूर्णपणे काम करतो. चेंडू तर हवेत आहे. क्षेत्ररक्षण लांबून आलाय आणि प्रयत्न खूप 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 चांगला केला होता. मी नक्कीच इथे म्हणेल प्रयत्न अपयशी आलं त्याला
परंतु एवढ्या लांबून ऑफलाईनचा क्षेत्रशः होता, एवढ्या लांबूनवरून आला, परंतु झेल झाला नाही. परंतु प्रयत्न केले ते. धावा मिळाला किती? एकच धाव भेटली इथे. 43 12 बॉलमध्ये 43 धावा बनवायचे. 12 चेंडूमध्ये 43 धावा बनवायचे. विक्की ओ आजच्या दिवसातील अप्रतिम झेल आपण पाहिला. पण तिसऱ्या पंचाला रेफर केलंय. तिथले स्वयंसेवक सांगा. परंतु तिथे स्वयंसेवक आहेत ना, स्वतः त्यांची टीम आहे सर, त्यांची टीमच आहे तिथे. त्यांनीच निर्णय दिला की खेळाडू बाद आहे. साळवीकोण संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जयमान क्रीडा मंडळ साळवीकोण संघासाठी निर्णय काय दिला बघा सर. संघ अडचणीत होते आणि स्वतः सांगितलं की हा षटकार नाही, हा गडी बाद आहे. थँक्यू. जाऊया पुढे. हे असोसिएशन आहे, हा प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये आहे. हे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेटमध्ये घडलं, हे ढवळी विभागात घडतंय. कारण हा वारकरी संप्रदाय असलेला तालुका आहे आणि स्पर्धा आहे ना, ही वारकरी संप्रदाय परंपरा जोपासणारी गावाची आहे. जाऊया मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अविनाश निंबाळकर. आत्ताच विवाह बंधन झाले त्याचं. त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्या सुखी संसार अशा व्हाव्यात. त्याला पुढील वाटच्या शुभेच्छा देऊ. अविनाश आंब्रेला आत्ताच तो विवाह बंधनामध्ये त्याचं आणि काय गोलंदाजी करतो. एक छोटा गोलंदाज आहे मैदानामध्ये. नाव काय त्याचं? प्रथमेश. परंतु चांगली गोलंदाजी होते. संपूर्ण वर्चस्व ठेवलंय गोलंदाजाने. धावसंख्या स्थिरावली ती फक्त आणि फक्त 23 धावा 24 वरती 24. 41 धावा अजूनही गरज आहे. छोटा गोलंदाज आहे. गोपाल सकपाल आमचे मित्र, त्यांचे चिरंजीव काय गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू. या गोलंदाजासाठी माझ्याकडून 200 रुपये. तुझ्यासाठी नाही बाबा, त्याच्यासाठी आहेत. तर तो लहान गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करतोय. आणि घाटकोपरला बाळा सरांच्या ग्राउंडला प्रॅक्टिस करतोय. बाळा सर तुम्ही कोच आहेत का याचे? हे पोलादपूरकरांचे कोच बाळा सर. आणि हा खेळाडू बाळा सरांच्या नजरेसमोर गोलंदाजी करतोय. जर गोलंदाजी आवडली असेल ना, सर्वांनी टाळ्या वाजवा. धावा खर्च केले फक्त आणि फक्त एक. पुन्हा डॉट. 4 चेंडू निर्धाव खर्च केले. किती? एकच धाव आणि एक विकेट. अफलातून गोलंदाजी. अच्छा दिवसामधील आपल्या वडिलांच्या नावाला शोभेल असं काम गोपालदादा जे मॅच बघत असतील त्यांना नक्कीच कौतुक वाटत असेल की माझ्या मुलाने काय गोलंदाजी केली. फक्त एकच धाव खर्च केली आणि एक गडी माघारी पाठवला. पुन्हा हा चालेल चालेल. बोरस संघाला ते होणार होतं. मी पहिल्यापासून बोरसला सूचना देतोय. दुसरा गोलंदाज आर्यन सकमाल, त्याचाच भाऊ. मोठ्या भावाने ते एकच धाव दिली. हा किती देतोय बघू. फुलटा चेंडू, त्याच्यावर प्रार. चेंडू हवेत आहे. विनायक दादा चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू सीमारेषा धावा मिळतील असा. हॅलो 6 धावा
या 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय 30. ऑन साइडला चेंडू पटवलाय, चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषा पार येतोय हा खनखनीत दणदणीत दर्जेदार चौकार. डीजे 4 धावा. या 4 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 34. येतोय खनखनीत दणदणीत नेत्र दीपक षटकार. धावसंख्येने वेग घेतलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले 40. जिथे प्रथमेश गोलंदाजी करत होता एकच धाव खर्च केली होती, परंतु आता आला आर्यन आणि त्याच्यावरती प्रहार हल्ला हल्ला करतोय तो म्हणजे बॅट्समन आहे सुमित. 3 बॉल 25. ऑफ साइड मध्ये हा येतोय दर्जेदार षटकार. प्रत्येक चेंडू षटकार चौकार षटकार चौकार. धावसंख्येत भर 46 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. 2 बॉल 19. काही होऊ शकतं. 2 बॉल 19. कर्णधाराने घेतलेला निर्णय अंगलटता येणार नाही ना. नवीन गोलंदाज वापरलाय. 2 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. जो संघ जिंकेल तो संघ जांताराजा स्पोर्ट क्लब साल्विकोण संघासोबत खेळेल. साल्विकोण कर्णधार पाठवा जांताराजा स्पोर्ट क्लब. वाईट चेंडू. आता धावसंख्येत भर. धावसंख्या 47. कर्णधार टेन्शन मध्ये असणार. निर्णय ते घेतला नवीन गोलंदाज वापरायचा, परंतु आता समीकरण बदललं. ए बाबा हलकस कट केलंय. एकच धाव. अविनाश आमरे, अविनाश निंबाळकर सॉरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय बोरज ब्लास्टर संघ. जो संघ जिंकेल तो जांताराजा स्पोर्ट क्लब साल्विकोण याच्या सोबत 4 षटकांचा सामना असेल तो बक्षीस पात्र फेरी मधला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे विजय झालाय बोरज ब्लास्टर हा संघ. जांताराजा आणि बोरज मॅन ऑफ द मॅच सामना होईल नो डाऊट. ज्याने एकच धाव खर्च केली आणि गडी माघारी पाठवल्या. एक हे वीरेंद्र की प्रथमेश? वीरेंद्र मोरे. वीरेंद्र या. दोन्ही संघाचे कर्णधार या.